व्हिडिओ नंबर 260. चला तर सुरू करूया आणि बघू आजचा काय विषय आहे ते समजून घेऊया. मित्रांनो, आजचा विषय आहे तुमचे पाल्य कसे बोलते. बघूया काय ते. आज उत्तम संवाद साधता येणे अत्यावश्यक बनले आहे. मृदूपणे आणि परिणामकारक संवाद कसा साधावा याकरता मुलांना पालकाचे मार्गदर्शन आवश्यक ठरते. कसे ते बघूया. उत्तम श्रवण कौशल्य, स्वनियंत्रण आणि संवेदनशीलता या सर्व गोष्टी उत्तम संवादासाठी आवश्यक ठरतात आणि या गोष्टी मुलांना सहज शिकवणे शक्य आहे. यामुळे मुलांचा संभाषण कौशल्य शिकता येईल, जी त्यांना भावी आयुष्यात कायमच उपयोगी ठरेल. व्हेरी गुड. समोरची व्यक्ती बोलत असताना चेहऱ्यावर तुसडे हाव आणणे, मुद्रा त्रासदायक असणे, समोरच्याच ऐकताना जांभई देणे, समोरच्याकडे पाठ फिरवणे, नख कुरतडणे या गोष्टी टाळायला हव्या. हे मुलांना कळायला हवे. सर्वप्रथम मुलांना समोरच्याशी नजर देत संवाद साधायला शिकवणं आवश्यक आहे. ज्याच्याशी बोलायचं त्याच्याशी थेट नजर मिळवत बोलण्यातून त्याच्याशी बोलण्यात तुम्हाला असलेलं स्वारस्य आणि आदर दिसून येतो. समोरच्याकडे न बघता बोलतात तर तुम्हाला त्याच्याशी संवाद साधण्यात स्वारस्य नाही हे स्पष्ट होतं आणि हे शिष्टाचारालाही धरून नाही. व्हेरी गुड. हे मुलांना कळायला हवं. पुढे बघूया मित्रांनो. मुलांनी स्पष्ट तसेच वाक्य नीट रचून बोलण्याचा आग्रह पालकांनी धरायला हवा. मुलं कशी बोलतात याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं आणि त्यांच्या चुका मृदू आवाजात सांगून त्यांनी त्या दुरुस्त करायला हव्या. मुलांच्या चुका इतरांसमोर त्यांना सांगू नये. त्यामुळे त्यांना कानकोडं होऊन त्यांचा बोलण्याला आत्मविश्वास ढळू शकतो. मुलं बोलत असताना त्यांना मध्ये तोडू नये. तसेच मुलांना शिकवायला हवं की कुणी बोलत असताना त्यांना वाटलं म्हणून बोलणाऱ्यांचं बोलणं अडवत मध्येच बोलू नये. मुलांना स्वनियंत्रणाचं महत्त्व कळायला हवं. तेव्हा इतरांचं तोडत मुलं मध्येच बोलतात तेव्हा पालकांनी आपलं बोलणं पूर्ण थांबवत तुझी वेळ आली की बोल असे सांगायला हवे. असे ठामपणे सांगायला हवे आणि नंतर उर्वरित बोलणे राहिलेल्या मुद्द्यापासून सुरू करावे. व्हेरी गुड. चांगली शिकवणे. पालकांनी मुलांचे लक्षपूर्वक ऐकणे आणि त्यांच्या बोलण्यावर त्यांना योग्य प्रतिक्रिया देणे ही मुलांना श्रवण कौशल्य आणि पर्यायाने संवाद कौशल्य शिकवण्याचे उत्तम पर्याय आहे. 4. मुलं बोलत असताना त्यांचे लक्षपूर्वक ऐकून त्यांच्या बोलण्यावर त्यांना योग्य प्रश्न विचारणे आणि मुलांना त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची मुभा देणे हे पालकांनी अवश्य करावे. व्हेरी गुड. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.